आज आपण जाणार आहोत माझ्या गावाजवळ असलेल्या एका अशा टेकडी मंदिराजवळ, जे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि ते आपल्या गावाजवळून फक्त 10 ते 12 किलोमीटरवरती आहे. आणि ऑनेस्टली इथला व्ह्यू बघितल्यानंतर मी सुद्धा सरप्राईज झालो. तर चला वेळ न घालवता लगेच आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता इथे आपली गाडी आहे उभी. ही नाही, ही वाली गाडी आपली. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत आपल्या गावाजवळ असलेल्या एका टेकडी मंदिरजवळ, ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आणि ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. आणि बघूया तिथे गेल्यानंतर कसा एक्सपिरियन्स येतो, काय येतो. आणि ऑनेस्टली तिथला जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे असं मी ऐकलं होतं. तर ते आपल्या गावाजवळून फार फार तर 10 ते 12 किलोमीटर दूर आहे. तर चला आता आपण तिथे जाऊया आणि पुढचं तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवतो. तर जास्त वेळ न घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. चला, चलिए हम लोग निकले अपनी सवारी पे. हो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मौसम सुद्धा आपला आज साथीला आला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे आलेलो. तर आता जाऊया मंदिराकडे. आणि याचं जर लोकेशन सांगतो म्हटलं तर नागपूर अमरावती हायवेवरून हे डायरेक्ट इकडे, जर तुम्ही अमरावतीकडे जात असाल तर एक U-टर्न घेऊन तुम्ही लेफ्ट टर्न घेतला की तुम्ही डायरेक्ट मंदिराजवळ येऊ शकता. तर काहीस मंदिराचा एंट्रन्स आहे. जवळपास या 50 ते 70 पायऱ्या असतील. आता बघूया किती इझिली आपण चालू शकतो. असा काहीसा हा आजूबाजूचा एरिया आहे मंदिराचा. भयंकर ऊन आहे आज, प्रचंड अशी ऊन. आणि त्यामध्ये फक्त तुमच्यासाठी आम्ही इथे मंदिर एक्सप्लोर करायसाठी आलो. त्या मंदिराबद्दल मी भरपूर ऐकलेलं होतं, पण कधी इथे येण्याची संधी नाही आली. आणि तुम्ही बघू शकता पुढे असं हे स्वयंभूत असं दत्त महाराजांचं मंदिर. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. इथनं तुम्ही समोर बघू शकता अमरावती आणि नागपूर हायवे. असं मंदिराचा काहीसा प्रिमाइसेस आहे. बघा, ही आहे त्या स्वयंभूत आणि छान अशी दत्त महाराजांची मूर्ती. तुम्ही बघू शकता, मी पण ऐकलेलं होतं आणि आज प्रत्यक्षात बघितलं की इथे या मंदिरामध्ये असे जे कुत्रे आहे ते दत्त महाराजांच्या समोर निवांत आराम करत असतात.
असा आहे या मंदिराचा प्रेमाइसेस. तो वरचा भाग जो है याचा हा सिमेंटचं बांधकाम आहे हे. तो जैसा कि आप देख रहे हैं और ये बाहर का जो दिख रहा है पूरा व्यू है तो मंदिरापासून खूप छान दिसत आहे. म्हणजे प्रत्यक्ष कॅमेऱ्यात जेवढा तो दिसत नाही आहे तेवढा प्रत्यक्ष अनुभव करताना तो खूप छान असा वाटत आहे. तुम्ही बघू शकता मोठं असं झाड इथे आहे. आता आम्ही दर्शन करतच होतो तर दर्शन करता करता लक्षात आलं की इथे जे दानपेटी आहे हे म्हणजे एकदम अशी भिंतीमध्ये पॅक केली आहे पूर्ण. म्हणजे इथे अशी याच्यातून तुम्ही पैसे टाकू शकता आणि त्याच्यानंतर हे पूर्ण अशी पॅक केलेली आहे. तर काहीतरी नवीन म्हणजे अशी जी गोष्ट आहे हे आता इथे बघायला भेटली. नाही तर इतर मंदिरामध्ये जर तुम्ही बघितलं तर असं तिथे ठेवलेलं असते स्टीलचं वगैरे जे काही राहतं किंवा हंडी. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत. तर खूप छानसं असं दर्शन झालं. फक्त ऊन खूप जास्त आहे तर फक्त उन्हामुळे एक त्रास झाला आपल्याला. बाकी दर्शन व्यवस्थित झालं आणि लिटरली इथे जर तुम्ही आलात आणि जर तुम्ही निसर्गाबद्दल जर तुम्हाला प्रेम असेल आणि शांती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही इथे भेट देऊ शकता. आणि पावसाळ्यात तर हे अजून छान दिसत असेल 100%. छोटे छोटे लहानसे असे 2 मंदिर आहे जे आपण जेव्हा असं इथे पायऱ्यांवरनं चालत येतो तेव्हा एक मंदिर इथे आहे आणि एक मंदिर त्या तिथे आहे खाली. नुकतंच आता मला माहिती भेटल्यानुसार तुम्ही बघू शकता समोर जे आहे व्हाईटवालं ते राजस्थान रॉयल यांचं सेंटर आहे. म्हणजे जे कोचिंग वगैरे जे होते आणि जो प्लेयर आहे वैभव सूर्यवंशी वय वर्ष 15 आणि जो IPLमध्ये सध्या गाजलेला प्लेयर आहे त्यानेसुद्धा इथनंच प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर हेच थोडक्यात तुम्हाला सांगायचं होतं. तर हे आहे आपलं वाहन. त्याच्यामधनं आपण आता परतीचा प्रवास करू. आणि तर हां लोकेशन जे आहे मंदिरचं हा आहे समोरचा नागपूर अमरावती हायवे. आणि हे जे मंदिर आहे हे आहे तळेगाव श्यामजी पंत येथे. तर तुम्ही गुगल मॅप करूनही इथे येऊ शकता. तर चला आता निघूया. गाडी पलटवण्याचं काम सुरू आहे सध्या. हा तसा रोड आहे मंदिराजवळ यायला पण प्रॉब्लेम असा आहे की तिथे एक ब्रेकर आहे आणि तो आपल्या गाडीला खालून नक्कीच टच होईल. त्याच्यामुळे आपला असा विषय आहे की गाडी इथेच थोडीशी मागे घेऊन आपण निघालेलं बरं. तर तुम्ही बघू शकता आपण आता कॅन्टीनवरती आलेलो आहोत. इथं आपण गाडी लावलेली आहे आणि आता चहा घेऊ. तर आपल्यासोबत आहे श्रीकांत. तो मला वाटते चहाचं ऑर्डर देईल. दिला का रे ऑर्डर दिला का चहाचा? एक पाणी बॉटल देशील? तर अशा प्रकारे हे जे कॅन्टीन आहे त्याचं नाव तुम्हाला मी जाताना सांगेल. तर हे
तळेगावलाच आहे. जयश्री नाव आहे हॉटेलचं. मग जयश्री काय आहे? जयश्री राम असं नाव आहे हॉटेलचं. आणि तळेगाव इथे हॉटेल आहे. तळेगावला हॉटेल आहे, अमरावती नागपूर हायवेवरती. लोकेशन मी टाकून देईल कॅप्शनमध्ये. नेहमीचं हॉटेल आहे आमचं, म्हणजे आम्ही आर्वीवरनं बरेचदा इथे चहा वगैरे प्यायसाठी कधी कधी येत असतो. त्या काय आयटम आहे रे दादा? गुलाबजाम पॅकेटवाले आहे की? चांगला. पबजीवाला आहे ना? तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण निघूया. आपला चहा पिऊन झालेला आहे. आणि हे ते हॉटेल आहे राम रेस्टॉरंट, ह्याच्यात उलटं दिसत आहे. नाही ते हॉटेल, हां, आपला अमरावती नागपूर हायवे. निघूया आता आपण आपल्या घराकडे. बघूया वाटेत अजून काही प्लॅन बनला तर तुम्हाला सांगतोच. तो चलिए अभी हम लोग निकलते हैं, अपनी घर की ओर प्रस्थान करेंगे. आणि गावात आल्यानंतर आपल्याला आठवलं की आपल्याला गाडी मेकॅनिककडे दाखवायची होती. भैया अपना गाड़ी का थोड़ा गियर का आवाज़ आ रहा, देख लो ना. गियर का आवाज आ रहा? हाँ, कैसा? खटखट. तीसरा, हाँ, ये क्या कह रहा? इसके पास भी ये गाड़ी, इसकी वैगनर है, तो इसके इसमें पूरा स्मूथ है, आवाज़ ही नहीं आता. और इसमें क्या बात है ऐसे? ये आवाज, ये वाला, हाँ. गियर में आवाज थोड़ी है भैया, गियर के अंदर थोड़ी नहीं है आवाज. नहीं, लेकिन हाँ, ये क्या है? हेलो, हो गया देखिए. बस 5 मिनट कवर म्हणजे समझ नहीं. प्लास्टिक के हो सकता, गियर में आवाज थोड़ी नहीं है. अपन ने ऑयल डाला था क्या? क्या है क्या इसमें गियर ऑयल डाला था? कोई गियर तो डाला था ना अपन. गियर ऑयल डाला था ना. तो ग्रीसिंग करना पड़ेगा कि क्या? ये जो आती है ना नॉब यहाँ की, हाँ. नॉब को ग्रीसिंग करना पड़ेगा. कितने टाइम में होता हो? कवर यही खोलना पड़ता है कैसे? कब देंगे करके कि नहीं किया तो भी जमता? कुछ प्रॉब्लम नहीं है ना? प्रॉब्लम थोड़ी हो, नहीं है ना? आवाज आता तो ठीक है ना? यार आवाज गियर में कैसा है? अब बताओगे, आवाज बताओगे गियर में कैसा आता है? नहीं वो मत बताओ, खरखर आता पता है मेरे को. ये कुछ नहीं होता ना? इसको कुछ नहीं होता. बस 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 पलटो तो बस रे बहुत. तर मित्रांनो, आपण गाडी दाखवली आपली, पण ते म्हणाले की हा जो आहे तो नॉर्मल आवाज आहे. तर श्रीकांतचे असं म्हणणं पडलं की दाबू नाही ना मी. श्रीकांतचे असं म्हणणं पडलं की हा कापडाचा वगैरे आवाज असेल, इथे जो कापड आहे त्याचा हा आवाज असेल. पण ठीक आहे, नॉर्मल आहे म्हणे ते म्हणे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता आपल्या घरी आलेलो आहोत. तर आता ब्लॉग जो आहे तो आपला एंड करू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून नवीन काहीतरी एक्सप्लोअर करू.